भंडारा शहरात अवैध रेती तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत 2 टिप्पर जप्त केले असून तब्बल 50,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की 2 टिप्पर विना परवाना रेतीची वाहतूक करत आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी साई मंदिर बायपास रोड येथे नाकाबंदी केली। टाकडीच्या दिशेने येणाऱ्या संशयित टिप्परांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध परवाना किंवा रॉयल्टी नसल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी टिप्पर चालक रुपेश राजन ठाकरे वय 34 वर्ष जिल्हा शिवनी मध्य प्रदेश यांना आणि संजय जगन्नाथ डोंगरे वय 33 वर्ष जिल्हा शिवनी मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले आहे। तपासणी दरम्यान दोन्ही टिप्पर मध्ये प्रत्येकी 7 ब्रास प्रमाणे एकूण 14 ब्रास रेती आढळून आली। पोलिसांनी सुमारे 84,000 रुपयांची रेती आणि 50 लाख रुपयांचे 2 टिप्पर असा एकूण 50,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार कामटे, पोलीस नाईक अमित वंजारी, पोलीस शिपाई फेंडर आणि सागर मोहतुरे आणि संयुक्तपणे केली। या धडक कारवाईनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर रेंज आणि भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध रेती तस्करीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहे। भंडारातील या कारवाईमुळे आता अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक वचक बसणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र T24 करिता गौरी गणेश बोरकर, नागपूर।